पहिले लोकांची फारच अवघड परिस्थिती, पाणी प्यायला जागा मिळत नव्हतं. प्यायला म्हणजे त्या खालनं त्या डोंगरातनं मधनं पाणी जाऊन आणायला लागत होतं. किती म्हणजे 1 किलोमीटर 2 किलोमीटर अंतर आहे त्यातनं डोंगरातनं खालनं. त्याच्या पाण्याचा आता काही पाऊस पडला तर पीक येते, नाहीतर मग निमळ जाते पीक. मग गाय माणसाची कुठं 20 फुटी होय जागेवर त्याचा 4च फुटी होती. बाकीचं दुष्काळ जाते जळून पीक. दरवर्षी दुष्काळाने ती पिकं आलं का वाळून जायचं, पाणी प्यायला नसायचं, चित्रवाला पाणी नाही, लांब पाणी पाजायला जायला लागायचं. त्यासाठी मग आपण म्हणलं आपण विहिरीच बघूया पाडून कसं कसं होते. लोक चेष्टा करायला म्हणजे डोंगरात पाणी असते का कुठं? एवढा मोठा डोंगर, ह्या डोंगरात पाणी कसं लागत? काय या माणसाला कळतच नाही. म्हणली सांगितली तरी ही माणूस विहीर खांदायचं म्हणजे खांदतोयच विहीर, काय ऐकत नाही. आणि म्हणली कुठल्या डोंगरात पाणी लागेल का? आता इथं डोंगरावर विहीर खांदून पाणी कवा लागायचं, कवा त्याला एकट्याला विहीर निघायची. माझा एक निश्चय होता की आपण इथं विहीर पाडायची, पाणी करायचं आणि 4 माणसांनी 4 चित्रावानी पाणी पिले, पशु पक्षी सगळी पाणी लोक पिली पाहिजे. पाणी पिल्यानंतर आणि तुमच्यासारखं वाटून जरी माणूस खालना आला तर तो पाणी प्यायला 5 मिनटं झाडाच्या सावलीला बसला तरी माणसाचा आत्मा शांत होतो. गावाला काही कामच नाही ना, पाऊस नाही वेळेवर पडत, शेती व्यवस्थित पिकत नाही, मग आपली उपजीविका कशावर करणार? यासाठी लोक बाहेर जातात शक्यतो आपली मुलं बायका घेऊन. त्यामुळे शाळेत मग गळतीचं प्रमाण आहे ना. तसं आमच्या गावामध्ये काय कंपनी वगैरे एखादं काम निघालं, शासनाचं काही काम निघालं तर लोक इथं पण राहू शकतात ना. मोठी शाळा नाही, 4थीपर्यंत शिक्षण, पुढचं शिक्षण त्यांनी मुलांनी कुठं करायचं, त्यासाठी लोक बाहेर राहतात मुंबई पुण्याला. तुझे मडके भरी, सर आली धावून, मडके गेले वाहून. ज्यांचं 40-45 वय झाले त्या लोकांनी कुठं जायचं, काय काम करणार बाहेर जाऊन? ते काही काम पण करू शकत नाहीत आणि गाव पण सोडू शकत नाहीत. मग भीती वाटते ना, आपल्या शाळेचं प्रमाण कमी आहे, लाभार्थी आपल्यामध्ये नाहीत, आपली शाळा बंद होईल, आपलं पण मग जीवन विस्कळीत होईल. शासनाकडून काही सोयी झाल्या गावासाठी तर गावामध्ये प्रगती होईल ना. जे बाहेर लोक जातात ती बाहेर जायची थांबतील, शाळेचं मुलांचं गळतीचं प्रमाण कमी होईल. अपेक्षा आहेत पण तसं होत नाही ना.
आमच्या गावातील 70% जमिनी पवन चक्कीवाल्यांनी कमी भावात विकत घेतल्या. सुरुवातीला आम्हाला जमिनी जास्त म्हटले कामावर घेतो. कामावर काय लोक घेतली आणि थोडक्या दिवस लोकांनी काम केलं आणि परत त्यांनी हळूहळू एक दोन माणूस असं करून करून फक्त लोक कमी केली आणि 7च लोक फक्त आता सध्या काम करते. आमच्या गावामध्ये इथं लाईट तयार होती, आमच्या जमिनीमध्ये लाईट तयार होती, पण ते आम्हाला का लाईट देऊ शकत नाही. ती बाहेर लाईट देत नाही ती आपल्या बाहेरच्या कंपनीला. गावाल्यामध्ये लाईट नाही तुम्हाला, तुमच्या शेतात जरी झाली तर तुम्हाला लाईट नाही.
लोक अशी या गावातली त्यांचं भागात नसल्यामुळे लोक बाहेर जाते ती. बरं मी विचार काय केलेला आहे की आपण इथंच गावामध्ये शेती करायची आणि आपण इथंच पोट भरलं पाहिजे. कारण इथं विहीर खांदायची पाणी करायचं आपलं थोडंफार पाणी झालं तरी आपलं 4 पोती आपलं खाया भेटली पाहिजे ती आपलं इथंच पोट भरायचं असं मी निश्चित केलेला आहे इथे. सरकार सगळी झोपलेली आहे ती. ह्या गावचा जर विकास करायचा म्हणला तर या सरकारला कुठेतरी आडफाटा आणला पाहिजे, मतावर बहिष्कार टाकला पाहिजे, असं एक गट्टीनं आपण राहिलं पाहिजे, बोललं पाहिजे. म्हणजे आता पावसाची लावली शेती निसर्गाने नाही साथ दिली तर वर्षभर असंच काम करत फिरा. इथं कामाची सुविधा नाही. रोजगार करायचं म्हणलं तर 6-7 किलोमीटर कडेच्या खाली गेल्याशिवाय तुम्हाला रोजगार नाही. तिने का कसा घोटाळा घातलाय बघायचं. तुम्ही जर आज एकी दाखवली असती तर हे पवन चक्कीवाल्याने तुम्हाला फसवलं नसतं. बरोबर आहे. पवन चक्कीवाल्याने तुम्हाला फसवलं गेलं. त्याच्यात आपली लोक सुद्धा काय सहाय्य झाली. जर तुम्ही एकी सगळ्यांनी दाखवली असती तर पवन चक्की इथं तुमचा पाऊल टाकू शकला नसता. कामाला नाही ठेवला. किती लोक आता काम करतात. गावाला फ्री लाईट देतो म्हणली ते तुम्ही घेऊ शकला नाही कारण एकी नाही. काय तुम्ही शेळी पालन करायचं म्हणलं तर तुमचं उन्हाळ्यात हाय सुविधा इथं त्याला पाण्याची टंचाई. पाऊस पडत नाही शेळी पालन काय करायचं. का झालेलं झालं पण इथलं मोहरं तरी काय करायचं हे तरी एक विचार करा. पुन्हा केलं पाहिजे. वर्षावला ते काय म्हणते की त्याला करार केला पाहिजे. करार केला पाहिजे होता. ग्रामपंचायत होऊ शकत नाही साधी. आज 1990 साली तुमचं गाव महसूल झालं. महसूल झाला. उपळेवाडी आणि आगासवाडी एक खगेच्या हिरीचं काम केलं. रिंग बांधली. तिथून वॉटर सप्लाय केली तर जनावरांच्या पाण्याचा दुष्काळ हटत, जुन्या पाण्याचं पाणी हटत. तुम्ही जर एकावरच अवलंबून बसला तर आता उन्हाळ्यात 1 दिवसाड पाणी प्यायची पाळी आली तुम्हाला. शाळा शिकायची म्हटलं तर
4थी पर्यंत तुमची शाळा. बाकी नाही काय केलं तर आपली- एनकोळला जायचं म्हणलं तर 6 किलोमीटर पोरं जायचे, 6 किलोमीटर यायची. पुण्या संध्याकाळी आल्यावर पोरं पुस्तक सुद्धा हातात घेत नाहीत, जेवायचं त्याशनी कळत नाही, बिन बिछाण्याची झोपते ती. नुसतं गावात बसूनच बोलायचं नाही, तिथं जाऊन सगळं बघायचं करायचं आणि मगच होणार आहे. आपण इथं नुसती चर्चा करून काहीच होणार नाही ह्याच्यातलं ना.